चन्नाचे लाकडं आणि तुपाचे डबे सगळं आणून ठेवलं तिथं मारुतीच्या देवळापाशी. आणि म्हणे आता उद्या सकाळी ना याला तुमच्या वडिलांना भेटायला जाईन मी. मग त्या तिघी बाया गेल्या तिथं आणि त्यांनी ते खाली वया रचून त्याला घातलं आणि दिलं घरी पाठवून. आणि मग तिला सरपण बिरपण रचलं. आता त्या देवाघरच्या देवानं त्यांना काय सगळं व्यवस्थित करून मोकळ्या झाल्या आणि पेटावलं बिटावलं आणि रडल्या, मक्कार रडायच्या गागायच्या आणि आल्या घरी. आता त्यांना वाटलं मिळाला, आता काय भ्याव नाही यांना. राजाला वाटलं आणि त्या नाव्याला आणि प्रधानाला, बाकी कोणालाच माहिती नाही ना. त्यांना वाटलं मिळाला. तो तर सकाळीच उठला आणि गेला राज्याक. त्यांनी सांगून ठेवलं का म्हणे जा म्हणे आता हा सगळं न्हावीच करतोय ना म्हणे. त्याला म्हणावं इतकी तुमच्या वडिलांची दाढी वाढली ना, न्हायला ताबडतोब पाठवा म्हणे लगेच वर स्वर्गात. दुसऱ्या दिवशी लगेच पाठवा म्हणे स्वर्गात. बरं का म्हणे. हा याला लगेच पाहिल्या राजाला तर दाम फुटला. म्हणे हा तो आला कसा. म्हणे मी स्वर्गात गेलतो म्हणे. काय सांगू बाबा म्हणे, तुमच्या वडिलांची एवढी दाढी वाढली ना म्हणे, लगेच न्हायला ताबडतोब बोलावलंय म्हणे दाढी करायला. असं आहे का म्हणे. बरं म्हणे मग लगेच पाठवा म्हणे उद्या सकाळीच. लगेच दिलं सकाळचं. त्याला दिलं लाकडात पिटून आणि काय गेला नाही जळून. मग त्या म्हणे राजा म्हणे तुला डोळे आलेत, नाही काही दिलं म्हणे, नाही पोटची कन्या दिली, नाही अर्ध राज्य दिलं, तरी तू एवढा त्रास देतोय म्हणे. तुला जायचंय का वर नायाबरोबर, जा म्हणे. मग तेव्हा तो राजा सुधारला आणि ती माझी गोष्ट सर्व आणि तुमचं पोट भरो.